महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हर एक जातीचा हर एक धर्माचा मावळा जर जुडून उभा राहिला तर हे स्वराज्य जुडून उभं राहील याची भावना काळापर्यंत रुजविणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आजही ज्या राजपुत्राचे नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या मायला असं वाटतं असं पोर आमच्या घरी जन्माला यायला हवं. तर सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आजही ज्या राजाचे नाव ऐकल्यावर आमच्या नसातलं रक्त खवखवून उठतं. ज्या राजाने आपल्याला करून दाखवलं जे की आम्ही मुंग्याच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण जर कुणी आमच्या वाटेला जर गेलं तर सिंहाचे दात मोजायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं नाव ऐकल्यावर मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब. गतीविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना विद्या गेली, विद्याविना शूद्र खेचले. एवढे अनर्थ व्यक्तीने केले. या शब्दात विद्याचे महत्त्व सांगणारे राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले. बाप हो जेवणाचे ताट सोडा जेवणाचे ताट सोडा पण मुलाला शाळेत धाडा या शिक्षणाचे महत्त्व सांगणारे संत गाडगे बाबा. आज मला राज्यघटना लिहिताना जास्त कष्ट घ्यावे लागले नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. या शब्दात गौरव करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज मी या ठिकाणी बोलू शकते. ज्याने आपल्याला स्त्री शिक्षणाचा हक दिला ती सावित्रीबाई फुले. या सर्व मानवांना अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव श्रद्धा भास्कर जुने. मी तुमच्या समोर भाषण बोलणार आहे. प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण म्हणता विसरतात नाही. आणि आज हा आजचा क्षण आहे. असं आजची परिस्थिती काय आहे हो? घरापुढची तुळशी गेली आणि घरातली माणसं अशी झाली. घरापुढचा सडा गेला आणि घरामध्ये राडा झाला. घरापुढची रांगोळी गेली आणि घरातली माणसं रंगोली झाली. आज आईची मम्मी झाली, आज बाबाचा डॅडी झाला. आणि या मॉम डॅडच्या जमान्यात आमच्या लेकरांचे लॉलीपॉप देखील झाले. हेही आम्हाला कळाले नाही. 1930 साली 16/30 रोजी शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला. सनई चौघडे वाजू लागले, एक अरवलीचा सह्याद्रीच्या कळा कपाळ धुमधुमली. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला, कैवालीचा दैवारी जन्मला, अरे कृष्णाचा संहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजी राजेंना झाला. पण या शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी परिस्थिती काय होती हो? आई बहिणीची आबरू सुरक्षित नव्हती, मंदिरं लुटली जात होती. आणि अशा या परिस्थितीत शिवरायांचा जन्म झाला. मग जनता म्हणायला लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी जिनके पेट में से बापों का बाप शिवबा पैदा हुआ था, बापों का बाप शिवबा पैदा हुआ था. मग या बापाच्या बापानं काय केलं हो यांनी? एका दिवशी काही जण बायकांचा नाच पाहत होते आणि बाळ शिवाजींना काही माहिती नव्हतं. ते गेले आणि लपून बघत होते. एकदाच ते सगळं काही बघत होते आणि ते जिजाऊ मासाहेबला सांगते. तेव्हा जिजाऊ मासाहेब झोपीत असतात. त्या उठतात आणि शिवाजी महाराजांवर धपाटा देऊन म्हणून सांगतात, राज, तुम्हाला या महाराष्ट्रात बाया नाचवणारं नाही व्हायचंय. राज, तुम्हाला या महाराष्ट्रात बाया नाचवणारं नाही व्हायचंय, तर या महाराष्ट्रात बाया वाचवणारं. तुम्हाला माहिती आहे का हो, अफजल खानाच्या वेळी कोथळा फाडला होता. हे आपल्याला 4थीच्या पुस्तकात आपल्याला सांगितलं आहे मराठीच्या. हे आपल्याला माहिती आहे. मग शाहिस्ते खानाची बोटे कापली. याच्या पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे का हो? हे खुद शाहिस्ते खानाने आपल्या डायरीत राईट केले. त्याच्याकडे एक डायरी होती. त्याने राईट केलेलं होतं,
जेव्हा बोटे कापली होती तेव्हा त्याची धावपळ सुरू होती आणि त्या धावपळीत त्याची बहीण येऊन म्हणाली, गजब हो गया भाईजान, गजब हो गया, मेरी बेटी को नरातन शिवा उठा ले गया, नरातन शिवा उठा ले गया. तेव्हा शाहिस्ते खान म्हणाला, जर तुझ्या पोरीला कोणी नेला असेल तर निश्चिंत राहा, तुझ्या लेकीची पोटच्या लेकीसारखी काळजी घेतील. काय विश्वास आहे शत्रूला देखील त्याच्या चारित्र्यावर नाही, चारित्र्यावर. मग काय झालं, असं झालं. त्यानंतर अफजल खानाचं निधन झालं आणि म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रक्षणाच्या दैकोटी काळीज बसला, असा हा सुशूर रायगड झिजला, रायगड झिजला, रायगड झिजला. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची भूमी, रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची भूमी, तुम्ही नसतात तर सडली असती हिंदूची मडी, तर सडली असती हिंदूची मडी. तुम्हामुळे पाहतो आम्ही देवळाचे कळस, तुम्हामुळे पाहतो आम्ही देवळाचे कळस, तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुळस, तर नसते दिसली अंगणात तुळस. आवाज इतका जोरात आला पाहिजे घोषणांचा की आवाज रायगडाच्या पायथ्याशी गुंजला पाहिजे. तर सोबत घोषणा करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, नमो पते हर 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 हर. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय जिजाऊ.